13 मार्च 2026 रोजी होणारा इयत्ता 10वीचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2च्या पेपरमध्ये बोर्डाच्या परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याचं उत्तर कसे लिहायचं आहे, जेणेकरून तुम्ही देखील यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळवाल. चला तर पाहूयात. तर सर्वप्रथम पहा, तुमचा जो पेपर असणार आहे तो एकूण 40 मार्क्स असणार आहे आणि ज्यासाठी 2 तास हा वेळ देण्यात येतो. तर सर्वप्रथम पाहू शकता, जो तुमचा प्रश्न क्रमांक पहिला असणार आहे तो एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला ए जो असणार आहे तो तुम्हाला असणार आहे तर MCQ बेस्ड असणार आहे, ज्यामध्ये 4 पर्याय देणार आहेत आणि दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून तुम्हाला त्याचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे. तिथे पाहू शकता 5 मार्क्ससाठी प्रत्येक प्रश्न 1-1 मार्क्ससाठी असणार आहे. तर इथे तुम्हाला जो ऑप्शन्स असणार आहे त्याचं उत्तर आणि ऑप्शन विथ लिहायचं आहे. जर तुम्ही फक्त ऑप्शन दिलं तर तुम्हाला इथे मार्क्स मिळणार नाहीत. तर चला तर पाहूयात. कार्बन मोनॉक्साईड पहिल्याचं उत्तर असणार आहे, त्यानंतर दुसऱ्याचं उत्तर ट्रान्सफर RNA, तिसऱ्याचं स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस, चौथ्याचं मेटाफेस आणि पाचव्याचं असणार आहे प्रायोरिटी टू रिमूव्ह अ शॉप इन द प्रिमायसेस सेलिंग लिक्विड अँड टोबॅको. त्यानंतर पाहू शकता जो क्वेश्चन नंबर 1B असणार आहे तो देखील 5 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऑड 1 पहिला असणार आहे 1 मार्क्ससाठी. तर तुम्हाला 4 पर्याय देणार आहेत आणि त्यातील ऑड मॅन आउट करून तुम्हाला त्याचं ऑप्शन आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे 1 मार्क्ससाठी. त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो कोरिलेशन फाइंड करायचा आहे. तर वेस्टर्न घाट एशियाटिक लायन, तर सुंदरबन सँच्युरीचं काय येणार आहे तर बेंगॉल टायगर. तर यातलं जो सहसंबंध आहे तो तुम्हाला व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. फक्त तुम्हाला 3 हे देणार आहेत आणि तुम्हाला सहसंबंध चौथा काय येईल ते त्याचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित अगदी लिहायचं आहे 1 मार्क्ससाठी. त्यानंतर पाहू शकता जो तिसरा असणार आहे तो तुमचा असणार आहे ट्रू फॉल्स वरचा असणार आहे. दिलेले स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स फक्त लिहायचं आहे. स्टेटमेंट परीक्षेमध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला समजण्यासाठी हे स्टेटमेंट दिलेलं आहे की टोबॅको कंटेनिंग सबस्टन्सेस कॅनॉट कॉज कॅन्सर ऑफ माउथ अँड लंग्स. तर हे जे आहे ते फॉल्स स्टेटमेंट असणार आहे. त्यानंतर पाहू शकता चौथा आहे तो फ्लॉवर्स सेवर टोमॅटो. तर ह्याचं काय तुम्हाला लिहायचं आहे तर व्यवस्थित अगदी यामध्ये त्याचं यूज काय असणार आहे डिलेड रायपनिंग टू इन्क्रीज द शेल्फ लाईफ 1 मार्क्ससाठी. त्यानंतर इथं पाहू शकता की जेम्युअल्स और इंटरनल बर्ड्स आर फाउंड इन अ स्पॉन्जस, हा देखील 1 मार्क्ससाठी प्रश्न असणार आहे. एकूण तुमचा क्वेश्चन नंबर 1 जो B असणार आहे तो 5 मार्क्ससाठी आपण पाहिला. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे तो पहा, क्वेश्चन नंबर 2 जो असणार आहे तो एकूण 10 मार्क्ससाठी आणि त्यातील ए प्रश्न जो असणार आहे तो 4 मार्क्ससाठी किंवा सायंटिफिक रिझन्स. तर 3 देणाऱ्या स्टेटमेंट्स आणि कोणतेही 2 स्टेटमेंट्स तुम्हाला सायंटिफिक रिझन्स हे लिहायचं आहे. ॲटलिस्ट 4 to 5 तुम्ही जर सेंटेन्स व्यवस्थित मुद्द्यांच्या आधारे लिहिलं तर तुम्हाला इथे 2 पैकी 2 मार्क्स प्रत्येक प्रश्नाला मिळून जाणार आहेत. इन अ पॉवर प्लांट अ टर्बाइन इज यूज टू रोटेट द जनरेटर विच प्रोड्युसेस द एनर्जी. टू ड्राईव्ह द टर्बाइन वी नीड अन एनर्जी सोर्स, हेन्स डिपेंडिंग ऑन एनर्जी सोर्स द कन्स्ट्रक्शन ऑफ टर्बाइन इज अ डिफरंट फॉर डिफरंट टाइप्स ऑफ पॉवर प्लांट्स. त्यानंतर पाहू शकता सेकंड वन, ड्यू टू हाय एनर्जी कन्झम्पशन द एक्झिस्टिंग सोर्स ऑफ एनर्जी आर डिप्लेक्टिंग rapidly and will become a scarce in the and saving energy will reduce the burning of fossil fuels, thus minimizing air pollution. इथं फ्युचरमध्ये जे असणार आहे स्कॅर्स इन फ्युचरमध्ये म्हणजेच आपल्याला त्याचा तुटवडा काय होणार आहे तर आपल्याला हे होणार आहे कशामुळे तर हाय एनर्जी कन्झम्पशनमुळे आपल्याला त्या एनर्जीचा काय होणार आहे तुटवडा ह्या फ्युचर म्हणजे भविष्यात हा येणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे सेव्हिंग एनर्जी विल रिड्यूस द बर्निंग ऑफ फॉसिल फ्यूल्स दर मिनिमायझिंग एअर पोल्युशन. तर अशा प्रकारे गिव्ह सायंटिफिक रिझन्स उत्तर तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 2B जो असणार आहे तो तुमचा एकूण असणार आहे 6 मार्क्ससाठी असणार आहे आणि त्यामध्ये 5 प्रश्न देणार आहेत आणि कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे 2-2 मार्क्ससाठी विचारण्यात येतात. तर पहिला पाहू शकता 2 मार्क्सचा तुम्हाला काय विचारले तर बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स हे 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पाहू शकता एखादं तुम्हाला इमेज देतील आणि ती इमेज कोणत्या डिझास्टरची आहे ती ओळखायची आणि त्याचं काय करायचं आहे असेच डिझास्टरची नावं तुम्हाला एक्झाम्पल्स लिहायचे आहेत इंडियामध्ये कुठे कुठे घडलेली आहेत. तर अशा प्रकारे 2 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे. आणि तिसरा जो आहे तो पाहू शकता 2 मार्क्ससाठी तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्स लिहायचे आहेत कोणतीही 4 मॉक ड्रिल विषयी. तर इथे काय लिहिलेले पाहू शकता ॲटलिस्ट तुम्ही पॉईंट्सचा वापर जर करून लिहिला तर तुमचे मार्क्स इथे कुठेही जाणार नाहीत. जर तुम्ही पॅराग्राफ्समध्ये याचं उत्तर लिहिला तर तुमची मार्क्स कट होऊ शकतात. त्यामुळे व्यवस्थित अगदी पॉईंट्सचा वापर करून तुम्हाला हे लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता 4 ऑब्जेक्टिव्स ऑफ मॉक ड्रिल टू इव्हॅल्युएट द रिस्पॉन्स टू द डिझास्टर, टू इम्प्रूव्ह द कोऑर्डिनेशन बिटवीन द व्हेरियस डिपार्टमेंट्स ऑफ डिझास्टर कंट्रोल, टू चेक द
competency of planned actions to identify the possible errors and risk. तर 4 पॉईंट्स ॲटलिस्ट लिहायचे आहे. त्यानंतर क्वेश्चन जो 3 असणार आहे तो तुमचा 15 मार्क्ससाठी असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला एकूण 8 प्रश्न देणार आहेत आणि 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 3-3 मार्क्ससाठी प्रत्येक प्रश्न असणार आहे. तर दिलेले चार्ट फ्लो कंप्लीट करा. तर यामध्ये पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे लिपिड्स, त्यानंतर फॅटी ॲसिड्स, कार्बोहायड्रेट्स, ग्लायकोलायसिस आणि प्रोटीन्सचं उत्तर ॲमोनो ॲसिड्सचं. परत ग्लायकोलायसिस पायरुविक ॲसिड अँड देन कन्वर्ट्स इंटू असेटाइल कोएन्झाइम आणि विथ द हेल्प ऑफ क्रेब्स सायकल इट यूज अ कार्बन डायऑक्साईड हायड्रो water, that is H2O and plus energy. The chart flow shows the process of energy production through aerobic respiration using carbohydrates, proteins and fats. तर 3 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर बी जो असणार आहे तो पाहू शकता. एक्झाम्पल्स ऑफ डिसीजेस एंडर्जिंग द सोशल हेल्थ, एड्स, लेप्रोसी आणि टीबी म्हणजेच ट्युबरक्लोसिस. हा देखील तुमचा हा 1 मार्क्ससाठी असणार आहे. सेकंड वन हा त्यातीलच उपप्रश्न असणार आहे. एक्झाम्पल्स ऑफ फिजिकल प्रॉब्लेम्स अरायझिंग ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल फोन्स, टायर्डनेस, हेडेक, जॉईंट पेन, फॉरगेटफुलनेस आणि विजन प्रॉब्लेम्स. त्यानंतर टू डू बँक ट्रान्झॅक्शन बाय प्रोक्युरिंग पिन नंबर ऑफ सम बॉडी स्प्रेडिंग वल्गर पिक्चर्स. हे देखील तुम्हाला 1 मार्क्ससाठी असणार आहे. असे तुम्हाला उपप्रश्न त्या मेन प्रश्नामध्ये उपप्रश्न असे 1-1 मार्क्ससाठी तुम्हाला सोपे विचारणार आहे. तर एकूण तुमचा प्रश्न क्रमांक 3 जो असणार आहे 5 प्रश्न सोडवायचे. तिथं जे इम्पॉर्टंट आहेत ते 2 प्रश्न तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत. त्यानंतर पाहू शकता जो तुमचा प्रश्न क्रमांक 14 असणार आहे तो आन्सर द क्वेश्चन्स ओनली 1 क्वेश्चन्स काय करायचं तुम्हाला आन्सर करायचं आहे. 5 मार्क्ससाठी असणार आहे. पाहू शकता इथे एक प्रश्न तुम्हाला सोडवून दाखवलेला आहे की आय वुड लाईक टू प्ले द रोल इन स्प्रेडिंग अवेअरनेस अबाउट द कन्झर्वेशन ऑफ द एन्व्हायरमेंट. बाय स्प्रेडिंग अवेअरनेस वी कॅन चेंज द माइंडसेट अँड अप्रोच ऑफ द पीपल टुवर्ड्स द एन्व्हायरमेंट. तर कशाप्रकारे तुम्ही काय करू शकता अवेअरनेस तुमच्या सोसायटीमध्ये घडवून आणू शकता. तर प्रिव्हेन्शन, आय विल ट्राय टू प्रिव्हेंट possible harms to environment. I will not use plastics to prevent the pollution caused by it. Control, I will use the water and other natural resources in only limited required quantity. I will stop harmful activities like throwing garbage on the road and in public places. Production, I will work for the revival of environmental factors. I will try to develop projects for the conservation of special species awareness. I will spread awareness through education, guidance, participation in various activities. Conservation, I will help in conserving the available resources and I will protect the plants and animals in my locality. तर तुम्हाला एक पेज भरून याचं 5 मार्क्सचं उत्तर व्यवस्थित पॉईंट्सच्या आधारे पहिला पॉईंट त्यामध्ये सब पॉईंट्स 2 असणार आहे. असं जर तुम्ही उत्तर लिहिला तर यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी 5 पैकी 5 मार्क्स या क्वेश्चन 4 मध्ये मिळण्यास हरकत नाही. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.